मीटिंग सगळे अरेंज करणे तर सगळेच फायनान्सर एकाच वेळेला येतील. सावली बोल. सारंग सर, तुम्ही आता काय करणार आहात? फायनान्सर्स येणार आहेत, सो प्रेझेंटेशन तयार करावं लागेल. आणि तिलोत्तमा मॅडम? काय नाही नाही बघ, आईची काळजी करू नकोस तू, कारण आईने नकार जरी दिलेला असला तरी मला फ्री हँड दिलेला आहे. सो मी माझ्या पद्धतीने काम करू शकतो. तेच आता बघतो, मी प्रेझेंटेशन करतो. प्रेझेंटेशन म्हणजे? हां, प्रेझेंटेशन म्हणजे त्यात ना आपल्या कंपनीची माहिती असते आणि आपण जे प्रॉडक्ट लॉन्च करणार आहोत त्या प्रॉडक्टची माहिती असते. म्हणजे जे फायनान्सर्स येणार आहेत त्या फायनान्सर्सना आपल्या प्रॉडक्टकडून किती प्रॉफिट होईल, कसं प्रॉफिट होईल, या सगळ्याची माहिती त्या प्रेझेंटेशनमध्ये द्यावी लागते. म्हणजे मुळात काय माहिती आहे का, फायनान्सर्सचा विश्वास आपल्याला जिंकायचा असतो, तेव्हाच ते आपल्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट करतील ना. म्हणजे खूप काम करावं लागत असेल ना? खरं तर बॉसला एवढं काम करावं लागत नाही सावली, पण ते जाऊ दे, सोड. सावली, खरं सांगू, म्हणजे मला स्ट्रॉंगली असं वाटतंय की तुझ्या आयडियामुळे आपला बिझनेस बूम होणार आहे. शपथ. चल बाय, मी प्रेझेंटेशन तयार करतो. ठेवतो, बाय. खरं सांगू, मला असं वाटतं की आपल्या भारत देशात अशा लाखो करोडो मुली आहेत ज्यांना त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे नैराश्य येतं. आपला समाज रंगाच्या सौंदर्यावरून तुलना करतो. खरं तर आपल्या समाजाचा एक चुकीचा समज आहे. यालाच मला चॅलेंज करायचं आहे. आपल्याला या सगळ्या मुलींच्या पाठीशी उभं राहायचंय ज्यांचा त्यांच्या रंगावरून आत्मविश्वास कमी होतो किंवा ज्यांना स्वतःच्या रंगावरूनच कॉम्प्लेक्स येतो. त्यांना मला विश्वास मिळवून द्यायचा आहे की आपली अशी एक कंपनी आहे जी कंपनी बाहेरच्या सौंदर्यावरून नाही तर अंतर्मनाच्या सौंदर्याला जास्त महत्त्वाचं समजते. आणि मला असं वाटतं की हे प्रॉडक्ट आपण लॉन्च केलं तर भारत देशातल्या प्रत्येक मुलीच्या मनावर आपण राज्य करू. सारंग सर, मला कल्पना आहे तुम्हाला काय वाटतं ते. इतकी वर्ष आम्ही तुमच्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट करतोय, त्यामुळे तुम्हाला नकार देऊ शकत नाही.